मयूर ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। 5 षटकांची लढत। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार। ऋतिक गोलंदाजी मार्कवर तयार। रोहन ऑन स्ट्राइक। 5 षटकांची लढत। सामन्याला सुरुवात। ऋतिक तयार। ऋतिकचा पहिलाच बॉल कव्हरला चेंडू खेळलाय। पहिलाच बॉलवर आक्रमण। टीम पडले गावचं। चेंडू सीमारेषेच्या बाहेर। चौकार। पहिल्याच बॉलवर आक्रमण करत असताना ऋतिकवर बॅट्समन रोहन 4 धावा येतील। संघाचा अकाउंट इथे ओपन होत असताना गोलंदाज तयार होत आहेत। ऋतिक स्ट्रायकर एंडवर बॅट्समन रोहन। दुसऱ्या बॉलवर तितकाच चांगला फटका। गलीमधून चेंडू येईल। क्षेत्ररक्षण लाजवाब। एक सिंगल आणि संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 5 या धावसंख्येवर। रोहन आणि मयूर ही सलामीची जोडी पडलेगाव टीम कडून। गोलंदाजी मार्कवर पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय ऋतिकला। हा सामना झाल्यानंतर आजच्या दिवसातील आपण शेवटचा सामना पाहणार आहोत। टीम विजय टीम आणि त्यांच्या विरोधात वरप हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल। गोलंदाज तयार। ऋतिक सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका। चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय। चांगला स्ट्रोक मयूरच्या बॅटमधून। चेंडू सीमा पार। चौकार। चार धावा येतील। संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 9 या धावसंख्येवर। 9 ऑन द बोर्ड। 9 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत। व्हेरी गुड शॉट मयूरच्या पॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय। एक नेत्रदीपक चौकार। गोलंदाज ऋतिक तयार। ऋतिकचा हा बॉल मयूर साडी सुरेख प्रकारचा। एक धाव इथे कंप्लीट होत असताना आणि एका धावेच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 3 ऑन द बोर्ड। 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। गुड बॅटिंग टीम पडलेगाव। निर्धारित 5 षटकांची लढत। ऋतिक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर। स्ट्रायकर एंडवर बॅट्समन रोहन। धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता। आतापर्यंत 10 धावा आहेत। गुड बॅटिंग टीम पडलेगाव। चांगलीशी सुरुवात P1च्या षटकामध्ये। ऋतिक तयार। ऋतिकचा हा बॉल कव्हरला। अजून एक नेत्रदीपक फटका। रोहनच्या पाठमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर। चौकार। चौकार येतोय। संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर। रोहन आणि मयूरच्या माध्यमातून पडलेगाव टीम साठी एक बहरदार सुरुवात। पहिल्याच सामन्यामध्ये ऋतिकवर आक्रमण करत असताना पिंपळनेर टीम एका बाजूला आणि त्यांच्या विरोधात तिथे टीम पडलेगाव। गोलंदाज तयार। सुरेख प्रकारचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळले। लाजवाब स्ट्रोक। लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक लॉंगअपला येतील। एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होईल। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस पडलेगाव टीम 16 धावा। डीजे
पाहू शकता 16 ऑन द बोर्ड पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना बोथ एंड सामने खेळवले जातील. पंच हो पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16 पडलेगाव टीम. नयन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग बॅट्समन रोहन आणि बॅट्समन मैदानामध्ये पाहायला मिळतात. मयूरच्या बॅटमधून एक चौकार आला. रोहनच्या बॅटमधून 2 चौकार आले. तब्बल धाव संख्या 16. दोनच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर P1 आणि P2 मध्ये. नयन तयार होतात गोलंदाजी मार्कवर. मयूर ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल मयूरच्या पॅटमधून आक्रमण. चेंडू वन बाउन्स मार्गाच्या बाहेर चौकार. लाईनमन चेंडू आतमध्ये द्या. संघ धावसंख्या वाढवेल आमचे स्कोरर या स्पर्धेचे आयोजक दिलीप कायकर आम्हाला कळवत आहेत. आपल्याकडे धावसंख्या 20. मयूरच्या बॅटमधून हा चांगला चौकार. व्हेरी गुड बॅटिंग मयूरच्या माध्यमातून आपल्याकडे धावसंख्या 20. पडलेगाव टीम. गोलंदाज तयार. नयन इथे पंच आमचे सागर कापडी यांचा इशारा येतो डेड बॉल. वृत्ती चेंडू ज्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचं कार्य घडत नाही त्याला मात्र डेड बॉल वृत्ती चेंडू घोषित केला जातो. इथे डेड बॉल. नयनचा हा बॉल अजून एक चांगला फटका. बॅट्समन मयूरच्या पॅटमधून येणार हा चौकार. 4 धावा. संघ धावसंख्या वाढेल 24. आमचे स्कोरर आम्हाला कळवत असतात वर 2 चौकार आलेत. बॅट्समन मयूरच्या बॅटमधून अप्रतिम कामगिरी. चौकार हॅट्रिकची संधी असेल. बॅट्समन मयूरला आक्रमण करत असताना बॅट्समन मयूर. गोलंदाज नयनवर. तिसऱ्या बॉलवर तिसरा चौकार येईल का? इथे सुरेख प्रकारचा चेंडू फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षकातील चेंडू खाली. विकेटचं पतन. बॅट्समन मयूर बॅक टू द पेव्हिलियन. विकेट. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतात राकेश येत आहेत न्यू बॅट्समन मैदानामध्ये. मयूर बाद झाले. चांगले बॅटिंग मयूरच्या माध्यमातून.
24 धावा धावपलकावर गोलंदाज तयार. नयनचा हा बॉल इथे मात्र डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. पिंपळनेर टीम कमबॅक करत असताना या सामन्यामध्ये सुरेख प्रकारचा चेंडूचं मात्र पाहायला मिळतोय. 24 धावा. इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र अवंतरचा इशारा येतोय. वाईट बॉल. संघ धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 25 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये 25 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार. नयन. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. प्रयत्न चांगले होते. चेंडू जाईल काऊ कॉर्नर रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पडलेगाव टीम 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 27 या धावसंख्येवर. 27 ऑन द बोर्ड. नयन या षटकामध्ये कमबॅक करत असताना एक महत्वाची विकेट मयूरची मिळवली आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना 2 धावा येतील बॅट्समन रोहनच्या अकाउंटमध्ये. धावपलकावर धावसंख्या 27. टीम पडलेगाव. सुरेख प्रकारचा चेंडू, सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आणि संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 29 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 षटकं संपली. 29 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम पडलेगाव. डीजे 29 धावा. 2 षटकं कंप्लीट झाली. प्रथम बॅटिंग करत असताना टीम पडलेगाव. 29 धावा आहेत. ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. याने पहिले षटक हाताळलं होतं. ऋतिक गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर ऋतिकचा पहिलाच बॉल लेग बिफोर या स्पर्धेमध्ये दिलं जाणार नाही. एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला अपवाद. या स्पर्धेमध्ये लेग बिफोर दिलं जाणार नाही. एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 30 या धावसंख्येवर. बॅट्समन आपण मैदानामध्ये पाहत आहेत रोहन आणि बॅट्समन राकेश. धावपलकावर धावसंख्या 30. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांकडे अपील, परंतु या स्पर्धेमध्ये लेग बिफोर दिलं जाणार नाही. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. ऋतिकला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर. धावपलकावर धावसंख्या 30. षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे तिसरं. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉलचं प्रत्युत्तर होतं बॅट्समन रोहनकडे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार.
गोलंदाज तयार होत आहेत. स्ट्रायकर इनवर बॅट्समन रोहन अतिशय चांगली कामगिरी करत असताना ऋतिक तयार. सो एक प्रकारचा चेंडू एकदा होईल. संघाचा धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 37 या धावसंख्येवर. सुरेख प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावसंख्या 38 धावा. 38 ऑन द बोर्ड. बॅट्समन आपण मैदानामध्ये पाहतायत राकेश आणि रोहन. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना बॅट्समन रोहन आतापर्यंत 2 चौकार आले, 1 षटकार आलाय बॅट्समन रोहनच्या बॅटमधून. ऋतिक तय्या, ऋतिकचा हा बॉल सुरेख प्रकारचा चेंडू इथे डॉट. चेंडू निर्धाव षटक तिसरं कंप्लीट. 3 षटकं संपली. तापलेकर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 38-38 धावा. डीजे कॅरी ऑन पापड. डीजे 3 षटकं कंप्लीट. 38 धावा धावपलेकावर टीम पडलेगाव प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू दीपक कापडी. प्रीत येत आहेत गोलंदाजी मार्कवर. 3 षटकं कंप्लीट. धावपलेकावर धावसंख्या 38. प्रीत तयार. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपण पाहतोय राकेश. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका, कव्हरला चेंडू आणि इथे झेल सडकला, झेलने सटला. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल 39. फुलटॉस बॉल होता प्रीत कडून, तितका चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षकाचं क्षेत्ररक्षण खराब. एक सिंगल कंप्लीट होत असताना संघाचा धावसंख्या 39. गोलंदाज प्रीत तय्या. इथे टाकलेला बॉल अप्रतिम. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. चांगलं स्कोरिंग या स्पर्धेचे आयोजक दिलीप गायकर यांच्याकडून. तापलेकावर धावसंख्या 39. 39 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 14 मार्गात असताना 5 षटकांची लढत. पडले गाव आणि त्यांच्या विरोधात टीम पिंपळनेर. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल 41. 41 धावा. धावा धावपलेकावर. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच बॉल. शॉर्ट आर्म पुल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. विकेटचं पतन. बॅट्समन रोहन बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट.
बॅट्समन मैदानामध्ये येतात हर्षल. प्रीत चांगली अशी गोलंदाजी करत असताना प्रीतचा पहिला बॉल आपण पाहिला 1 धाव, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल 2 धावा आणि चौथ्या बॉलवर विकेट. 2 चेंडू शिल्लक अजून प्रीतच्या या षटकातील. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय पडलेगाव टीम प्रथम बॅटिंग करत असताना 41, 41 धावा. गोलंदाज तयार प्रीत. स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपण पाहतोय राकेशला. सुरेख प्रकारचा चेंडू न्यू बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहतोय हर्षलला. चेंडू डॉट. प्रीतचा प्रतिम षटक मैदानामध्ये टाकत असताना प्रीत. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. धावफलकावर धावसंख्या 41. 3 षटकांमध्ये बऱ्याचशा धावा गोळा केल्या होत्या टीम पडलेगावने, परंतु या षटकामध्ये कमबॅक करत असताना प्रीत तयार. प्रीतचा हा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, टॉप पेज आणि विकेटचं पतन. बॅट्समन राकेश बॅक टू द पॅव्हिलियन, विकेट. स्वप्नील येत आहेत न्यू बॅट्समन मैदानामध्ये. ऑन स्ट्राईक असतील. प्रीतचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची गोलंदाजी प्रीतने केली. स्ट्रायकर इनवर आता आपण पाहू शकता बॅट्समन हर्षलला. 4 षटकं कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 41 धावा. गोलंदाजी मार्कवर सागर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. शेवटचं षटक, अंतिम षटक टाकण्यासाठी सागर सज्ज होत आहेत. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता आतापर्यंत 41 धावा आहेत. टीम पडलेगाव प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. सागर तयार. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर बॅट्समन हर्षल. नॉन स्ट्रायकर इनवर बॅट्समन स्वप्नील. शेवटचा 6 चेंडूंचा सामना मैदानामध्ये. जी टीम जिंकेल ती खेळेल वरप या संघाच्या विरोधात आजच्या दिवसातील शेवटचा सामना. सुरेख प्रकारचा चेंडू. पहिला चेंडू इथे डॉट. गोलंदाज सागरचा. गोलंदाजी मार्कवर आपण सागरला पाहू शकता. मुख्य पंचांच्या भूमिकेत देखील सागर कापडी चांगल्याशी पंचगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डॉट. संघाचा धावसंख्या 41. सुरेख प्रकारचा चेंडू आणि ते बॅट्समन हर्षल बॅक टू द पॅव्हिलियन, विकेट. न्यू बॅट्समन येतात मैदानामध्ये. प्रथम पडलेगाव टीम 3 षटकां 30 धावा होत्या. 4थ्या षटकामध्ये लाजबाब गोलंदाजी केली गोलंदाजाने आणि 5व्या षटकात देखील चांगली गोलंदाजी करत असताना धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 41. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर सागर. स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपण पाहतोय प्रथम सुरेख प्रकारचा फटका. प्रथमच्या बॅट मधून 1 धाव इथे कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षक येतात चेंडूवर 1 धाव आणि 1 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 42 या धावसंख्येवर. बेचाळीस धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना 5वं.
गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. बॅट्समन स्वप्नीलच्या बॅटमधून एक धाव कंप्लीट आणि इथे एकच धाव. फलंदाज बाद होतील. प्रथम बॅक टू द पेव्हिलियन. बेचाळीस धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम पडलेगाव. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. सागरचा हा बॉल फटका इथे चांगला आहे. स्वप्नीलच्या पॅट मधून चेंडू हवेमध्ये, चेंडू आउट ऑफ पार्क. स्वप्नीलच्या पॅट मधून येणारा हा षटकार. $49 धावा. सागर गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज तयार होत आहेत. 49 ऑन द बोर्ड. 49 धावा. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सागर तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. एक धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. 2 धावा येतील. संघ जाऊ संख्या 51. 51 धावांचा टार्गेट टीम पिंपळनेर समोर. डीजे पिंपळनेर
आणि स्कोरच्या भूमिकेत दिनेश कापडी. फंबल फंबल म्हणून ज्यांची ओळख. 6 चेंडू 7 धावा ज्या मात्र बनवल्या नाही, हा विक्रम त्यांच्या नावावर सातत्यानं राहील. सागर सागर ऐ त्याला बोल. कुणाल आणि सागर ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अप्रतिम चेंडू डॉट. बावन धावांची आवश्यकता 5 षटकांमध्ये विजयासाठी टीम पिंपळनेर या टीमला. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय, येतोय हा षटकार. कुणालच्या बॅटमधून षटकार येतोय. संदीप वर आक्रमण. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, अजून एक चांगला फटका. बॅट्समन कुणालच्या बॅटमधून चेंडू सीमारेखेच्या बाहेर षटकार. दोन बॉलवर 2 षटकार खेळत असताना बॅट्समन कुणाल. संघ जाऊ संख्या 12.
स्वप्नीलवर आक्रमण. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. एकाच धाव्यावर समाधान. संघात धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते 13 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते 19 या धावसंख्येवर. आक्रमण करत असताना गोलंदाजावर बॅट्समन सागर. अजून एक चांगलासा फटका. क्षेत्ररक्षण इथे खराब. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये कंप्लीट होईल. धावफलकावर धावसंख्या 21. टीम पिंपळनेर. एक षटक कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 21. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 24 आणि 24 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. बावन्न धावांचं टार्गेट चेस करत असताना टीम पिंपळनेर. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल कव्हरला. लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्येने संघात धावसंख्या 25. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर. अजून एक चांगला फटका. तितका चांगला स्ट्रोक. कावकर्नला क्षेत्ररक्षक तैनात. सुरेख क्षेत्ररक्षण मयूरच्या माध्यमातून. एक धाव इथे कंप्लीट होत असताना आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 26 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळतात. गुड बॅटिंग पिंपळनेर टीम कडून. 52 धावांचा पाठलाग करत असताना टीम आतापर्यंत धावफलकावर धावसंख्या आल्या आहेत ते 26.
गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर उजव्या हातानं सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला फटका. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. येतो इथे अजून एक चौकार. संघ धावसंख्या वाढील जाऊन पोहोचेल ती 30 या धावसंख्येवर. व्हेरी गुड बॅटिंग. बाबूंना धावांचा पाठलाग करत असताना टीम. गोलंदाज तयार. अजून एक चांगला फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. झेल इथे सुटलाय. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. संघ धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते 32. 32 या धावसंख्येवर 20 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला असा फटका. जेवढी उंची तेवढीच इथे लांबी गाठू शकला नाही बॅट्समन आणि फलंदाज. इथे बाद. विकेट. झाले दिनेश. 32 धावा धावपलकावर. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे टीमला. पिंपळनेर एका बाजूला गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू हवेमध्ये. मयूर चेंडू खाली. अजून एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. शेवटच्या आता चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. पडले गाव आणि त्यांच्याबरोबर पिंपळनेर 22 येत आहेत आता गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू 20 धावा. अठरा बॉल 20 धावा. भावेश गोलंदाजी मार्कवर तयार होतील. 18 चेंडू 20 धावांचं लक्ष. 20 धावांचं वन. टीम पिंपळनेर या संघाच्या समोर. सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला असा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. एक धाव इथे कंप्लीट होईल. 17 चेंडू आणि 19 धावा. गुड बॉल. तितका चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण. संघ जाऊ संघ 33 धावा. शेवटचे
दोन्ही नयन मैदानामध्ये पाहतोय. नयन गायकवाड आणि नयन पाटील. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल व्हाईट बॉल. अवंतर चेंडू पंचांचा इशारा होतोय. संघ जाऊ संख्या 34-34. शेवटचे 17 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता टीमला विजयासाठी. टीम पिंपळनेर या टीमला, पडलेगाव या टीमला इथे मात्र वर्चस्व गाजत असताना टीम पिंपळनेर 17 चेंडू 18 धावा. सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद. अजून एक धक्का, अजून एक करंट. उत्तम येत आहेत न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये. उत्तम गायकवाड. किती बॉल राहिले बघ रे दिन्या. शेवटचे 16 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम पिंपळनेरला. 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. चांगली अशी गोलंदाजी करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. पडलेगाव कमबॅक करत असताना या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय भावेश. 16 चेंडू आणि 18 धावा. भावेश तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी करत असताना भावेश. 15 चेंडू 18 धावा. चेंडू 18 धावा. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका. एक धाव कंप्लीट. संघ जाऊ संख्या वाढेल जाऊन पोचेल ती 35 या धाव संख्येवर. 14 चेंडू आणि 17 धावा. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, हेलिकॉप्टर इथे उडवलाय. लँड होईल सीमारेखेच्या बाहेर. येतोय नेत्रदीपक षटका. बॅटमधून येणारा हा षटकार. 41 धावा धावफलकावर. 11 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 11 धावा. टीम पिंपळनेर. दोन्ही नयन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. उत्तम नयन आणि उत्तम, नयन पाटील आणि उत्तम ही जोडी मैदानामध्ये. शेवटचे 13 चेंडू आहेत आणि 11 धावांची आवश्यकता टीम पिंपळनेर या संघाला. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, सुरेख प्रकारचा षटक कंप्लीट होईल. तिसरं 3 षटक संपलीत. आपल्याकडे धावसंख्या आपण पाहू शकता 41 धावा धावफलकावर. शेवटचे 12 चेंडू आणि 11 धावा. डीजे
शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. टीम पिंपळनेर पडलेगाव या टीमच्या विरोधात. राकेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर आपण पाहू शकता उत्तमला. नॉन स्ट्रायकर एंडवर नयन. 12 चेंडू आणि 11 धावा. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल चांगलासा फटका. चेंडू सीमारेखेच्या बाहेर फरार. चौकार. चौकार. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. विकेट. विकेटचे पतन. गोलंदाज तयार होत आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू. इथे चेंडू डॉट. चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 7 धावा. टीम पडलेगाव त्यांच्या विरोधात टीम पिंपळनेर हा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. 9 चेंडू आहेत आणि 7 धावांची अजून आवश्यकता. पहिला चेंडू चौकार आला. तदनंतरचे विकेट आणि तदनंतरचा त्याचा डॉट बॉल. 9 चेंडू 7 धावा. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. अजून एक फटका इथे फसलाय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. 8 चेंडू आणि 7 धावा. पिंपळनेर टीम. आठ चेंडू 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर तयार. 8 बॉल रिमेनिंग 7 रन टू विक्ट्री. टीम पिंपळनेर चांगली फाईट देत असताना इथे टीम पडलेगाव. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. मिस फील्ड मयूर कडून आणि त्याचा मात्र तोटा संघाला. 2 धावा इथे कंप्लीट होतील आणि 2 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 47 या धावसंख्येवर. 5 धावांची आवश्यकता. 7 बॉल शिल्लक. 7 चेंडू आणि 5 धावा.
गोलंदाज तयार 7 चेंडू 5 धावा सुरेख प्रकारचा चेंडू अप्रतिम षटक शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम याची मात्र दोन्ही संघांनी नोंद घ्या शेवटचे 6 चेंडू 5 धावा डीजे पाच धावा कंपल्सरी चेस टीम पिंपळनेर तुम्हाला कंपल्सरी 5 धावा चेस कराव्या लागतील गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाज तयार शेवटचे आता चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी 5 धावा गोलंदाज तयार 6 चेंडू आणि 5 धावा सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवर इथे मात्र एक सिंगल कंप्लीट 5 चेंडू आणि 4 धावा 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता टीम पिंपळनेरला पडलेगाव या टीमच्या विरोधात गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर शेवटचे 5 चेंडू आणि 4 धावा विजयासाठी आवश्यक गोलंदाज तयार भावेश बाबेचा बॉल फुलटॉस चेंडू सीमारेषेच्या जवळपास चांगलं क्षेत्ररक्षण मयूरच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट शेवटचे 5 चेंडू आणि 3 धावा 4 चेंडू 3 धावा 4 चेंडू शिल्लक 3 धावांची आवश्यकता टीम पिंपळनेरला गोलंदाज तयार फुलटॉस बॉल आणि हा जाऊन पोचेल सीमारेषेच्या बाहेर पडलेगाव टीम हडलक या सामन्यामध्ये पराभूत झाली आणि या सामन्यामध्ये टीम विन होती पिंपळनेर कॉंग्रॅच्युलेशन 10 मिनिटाचा ब्रेक असेल या सामन्याच्या नंतर आणि तदनंतर कंप्लीट 3 वाजता आपण आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळवणार आहोत टीम वरप आणि त्यांच्या विरोधात टीम पिंपळनेर या दोन संघादरम्यान